बल्लाळो मरुडं विनायकमं चिंतामणी हे पकड काय चाललंय दीपा काय करतेस तू बाबाचं लग्न लागतंय तिथे आपण निर्वायला नको का तू कलवलीस ही ते सगळं राहू दे मला सांग तुझ्या या होणाऱ्या सुनेचे दुसरं लग्न आहे मी तुला सांगणारच होते ग म्हणजे सांगणारच होते म्हणजे तुला हे सगळं माहिती आहे मग तुला मला नाही सांगावं असं वाटलं आई माझ्या पण कानावर आलं होतं तसं ग कानावर आलं होतं मग चौकशी नाही का केलीस आई अगं बोल ना काहीतरी मुलीचं आधी लग्न झालंय का नाही ही चौकशी नाही करावीशी वाटली तुला अगं केवढी मोठी गोष्ट आहे ही थांबा थांबवा हे लग्न काय झालं हे लग्न नाही होऊ शकत ताई तू काय बोलतेस हे नंदू तू काही बोलू नकोस मी सांगते ना हे लग्न नाही होऊ शकत आपण काय झालंय सांगाल तुम्ही आमची फसवणूक केली आहे नंदू तुला हे माहिती होतं नंदू तू एवढी मोठी गोष्ट का नाही सांगितलीस मला कसं सांगावं हे कळत नव्हतं का तुला आणि मग लग्नाला तयार तरी का झालास अहो नंदू दादा काय बोलताय रसिकाताई तुमची जवळची व्यक्ती आहे ना ती सख्खी बहीण आहे एवढी मोठी गोष्ट का नाही सांगितली बरं तुम्ही त्यांना त्याने लपवली पण तुम्ही का नाही विचारलं या सगळ्या नातेवाईकांना माहितीये का तुम्हालाही हेच हवं होतं की मुलाकडच्यांना कळूच नाही ही गोष्ट नाही नाही तसं नाहीये रसिकाताई नंदू दादा बोला का नाही सांगितली एवढी मोठी गोष्ट आनंदी तो उगाच लपवणार नाही त्याला जड गेला असेल सगळ्यांना सांगायला त्याला माझी लाज वाटत असेल ना तर मी मोडते हे तू कोण ग लग्न मोडणारी लग्न आम्ही मोडतोय आत्ताच्या आत्ता एवढी अक्कल नाही का तुला कळत नाही तुला एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून तुला कोणी हक्क दिलाय सगळं बोलायचा तू कोण लग्न मोडणारी बस बस झाला रसिकाताई वर्षा त्यांचा हक्क सांगणारा तुम्ही कोण तिचं लग्न माझ्या भावाशी होतंय मी लग्न करतोय ते माझ्यासाठी तुमच्यासाठी नाही वर्षाशी लग्न करून मी तिच्यावर उपकार करत नाहीये
तर ती माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं आयुष्य बदलणार आहे. ताई, हे लग्न होणार. नंदू, नीट विचार कर. तू आता हे लग्न होणार म्हणतोयस, पण जर का हे लग्न झालं तर तुझा आपल्या घराशी संबंध संपला. यापुढे मला तू ताई म्हणायचं नाहीस. ते तू ठरवायचंस. आता आमच्या लग्नात सामील होऊन आम्हाला आशीर्वाद द्यायचा की नाही, हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल ताई. पण एक खात्रीलायक सांगतो, हे लग्न होणार. नाक कापलंस तू माझं. आता सासरी जाऊन काय तोंड दाखवणार आहे मी? बस, आता मी या लग्नात थांबणार नाही. रसिका, अगं असं काय करतेस? तुझ्या भावाचं लग्न आहे. अगं लोक काय म्हणतील? भावाने सगळं लपवलंय माझ्यापासून, तूही लपवलंस. आता माझा माझ्या माहेरशी काहीही संबंध नाही. अगं काय बोलतेस तू हे? आई, जर ही मुलगी आपल्या घरी आली ना, तर मी माहेरी येणार नाही. अगं वर्षा आपल्या घरी येणार, तेही आजच. अगं रसिका, मी नाही साथ सोडणार तुझी. मंगलाष्टक सुरू करा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मूरेश्वरो सिद्धिदं बल्लाळं वरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रे गिरिजात्मजं सुरवरो विघ्नेहरं ओदरं ग्रामोराञ्जन संस्थितौ गणपति कुर्यात् सदा मंगल शुभमंगल सावधान. पहिल्यांदा वधूने हार घालावा.